विधायक रोहित पवार से आज ईडी पूछताछ करेगी और वह कार्यालय में प्रवेश कर चुके हैं। बारामती एग्रो फैक्ट्री मामले में रोहित पवार ईडी की रडार पर है और उनसे इसी मामले में पूछताछ की जा रही है। इस मामले में ठाकरे ग्रुप के विधायक आदित्य ठाकरे ने प्रतिक्रिया दी है। आपल्या सर्वांना माहिती आहे की ईडी एक एनडीएचा महत्त्वाचा घटक दल झालेला आहे। ईडी असेल, आयटी असेल, सीबीआय असेल, जे कोणी, आणि मी सतत बोलत आलेलो आहे, कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात, असत्य विरुद्ध बोलत असतात, सत्य बोलत असतात, त्यांना सतवलं जातं। आज राजकारण्यांवर ही वेळ आहे। 2024ला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल। हे आजपासून तुम्ही ओळखून घ्या। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी, पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी। म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय? पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का, हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आहे। अमोल कीर्तीकरांना देखील नोटीस आलं आहे। कोणाला? अमोल कीर्तीकर आहेत, सूरज चव्हाण आपण पाहत असाल, हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात, पण जे मालक आहेत संजय माशेलकर ते मिंदी गटात आहेत। मग त्यांना कोण विचारणार? त्यांना ईडी विचारणार आहे की नाही, अटक करणार आहे की नाही, की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे? आम्ही आता न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे, नाही तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल। ही एक गोष्ट झाली। पण जसं सूरज चव्हाण आहेत, रोहित पवार आहेत, अमोल कीर्तीकर आहेत, तसं किशोरीताईंना हैराण केलं जातं आहे, तसं वायकरजींना हैराण केलं जातं आहे, राजन साळवीजींना हैराण केलं जातं आहे आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की आमच्यात या, म्हणजे भाजपात या किंवा मिंदी गटात या, नाही तर तुम्हाला आत टाकू। ही आज देशातली परिस्थिति झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तो इतर राज्यांमध्ये पण झालं। महाराष्ट्र में जो नेता बीजेपी के खिलाफ हैं, उन्हें नोटिस जारी किया जा रहा है। महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस का राज या अफजल खान, शाइस्ते खान का राज, क्या मोगलाई आ गया है? संजय राउत ने ऐसा गुस्से भरा सवाल पूछा है। उन्होंने ये भी आरोप लगाया है कि बीजेपी के पास विपक्षी नेताओं को नोटिस देने की तकनीक है। आपल्या बंधूंना नोटीस आलेली आहे, येऊ द्या ना। ते काय कोणालाही नोटीस काढतात, फक्त 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही, 500 कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाठकला नोटीस काढणार नाही, गिरणा मोसम सहकारी कारखाना 189 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही। त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील, प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही, हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही। म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय। काल आमचे रोहित पवार यांना 11 तास त्यांची चौकशी केली। आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेलं आहे, रवींद्र वायकरांना नोटीस काढली। कोण आहे सगळे? हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत। काय 2 लाखाचा कुठे व्यवहार आहे, 5 लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे। पण ह्यांची पोरं बाळ 10-10, 50-50 हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले, देशाला बुडवून पळून गेले, त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं। संदीप राऊत यांना नोटीस आली आहे, मला माहिती आहे। त्यांचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय, आणि माझ्या मुलीने त्यांना मदत केली। याविषयी ईडी नोटीस पाठवली। किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे। काही हरकत नाही, आमच्या घरातले लोक जातील, उभे राहतील ठामपणे, तर हवं ते करा। हे काय चाललंय राज्यामध्ये? का मोगलाई चालू आहे का? मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं राज्य? कुणाचं राज्य आहे? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान, शाहिस्ता खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली? करा, आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत। 2-5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का? तुम्ही काय करता? चिंचोके खाता? तुमची बायका परत परदेशात जाऊन राहतायत लंडन मध्ये 2-2, 3-3, 4-4 महिने विला घेऊन स्वतःचे। कुठून आले पैसे? त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का? पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार, आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही, लक्षात घ्या। आमच्यावर संस्कार आहेत, हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, यशवंतराव चव्हाण यांचे आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवारांचे आहेत। हे आमच्यावर संस्कार आहे। एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं, लढाई आमच्या विषयाने लढा ना तुम्ही, हिंमत आहे तर, नामर्द आहेत तुम्ही।
आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना, या ईडीवाल्यांना आम्ही नोटीस मारू नंतर जे खेळ चालले आहेत ना, आज ज्या पद्धतीने आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे, त्यांनाही आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू. हवं ते करा. काय आम्ही हे बघ, हे जे घर आहे ना, हे डरपोक लोकांचं घर नाही, आमच्या रक्तात शिवसेना आहे. काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल, स्वाभिमानी मराठी माणसं होता. हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा, डरपोक लोकांचा नाही. जे डरपोक होते, गांडू होते, ते तुमच्या कळपात शिरले. आम्ही नाही जाणार. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. किशोरीताई पेडणेकरांना बोलवताय, मुंबईच्या माजी महापौरांना 2-5 लाखाच्या व्यवहारासाठी. हा कसला हिशोब करताय तुम्ही? 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे. INS विक्रांत घोटाळा 38 कोटी रुपये या नागड्या पोपटलालने गोळा केले आणि तुम्ही FIR स्क्वॉश करता. 38 कोटी रुपयांनी गोळा केले कमीत कमी. आकडा मोठा आहे. INS विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग, अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे. साकेत गोखले, तृणमूल काँग्रेसचे खासदार, त्यांना 500 रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली. आणि त्या INS विक्रांत बचावसाठी या किरीट सोमय्याने कोट्यवधी रुपये गोळा केले रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपतीकडून. त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत, त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता. आम्ही जे जितून लवनालीचं प्रकरण काढलं होतं, ती कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं, तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीस पाठवत. अरे पाठवा नोटीस. तुमच्या नोटीसला घाबरतो काय आम्ही? काय करणार? अटक करणार ना, करा. 70,000 कोटीचा देखील घोटाळा बाहेर काढून त्यांना तुरुंगात टाकू असं कोण बोलला? म्हणाले 70,000 कोटीचा. मग काढला ना घोटाळा. तो काय ताबडतोब घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवारना, सरकारच्या डेप्युटी CM मांडीवर. या मांडीवरती अजित पवार, या मांडीवरती हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल. काय सांगताय तुम्ही मला? रामाची पूजा करता सत्यवचनी, रामच तुमचा वध करणार आहे. बोला. केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं गुणगान करणारा ठराव पास होणार आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही तर नव्या युगाचे प्रवर्तक आहे. असं कोण म्हणताय? ठराव पास करणार आहे. बरोबर. ठराव कसला? डराव आहे. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।